नमस्कार. नर्मदेहर आपण आता आलो आहे नर्मदा परिक्रमा मार्गावरच्या महाराष्ट्र भादल या गावामध्ये. इथं कालूराम शोभाराम वर्मा सेवा देतात आणि आपण बघू शकतो इथं पाण्याचं दुर्भिक्ष कसं आहे. हे सगळं जे पाणी आहे हे डब्यामध्ये भरून ठेवलेलं पाणी नर्मदेहर शोभारामजी वर्मा आहेत. अशा डब्यांमध्ये हे पाणी भरून ठेवावं लागतं कारण इथं पाण्याचं पूर्णपणे दुर्भिक्ष होतं. परंतु या छोट्याशा घरात राहून काळूराम वर्मा आणि त्याचे वडील शोभाराम वर्मा ही नर्मदा परिक्रमाची सेवा करतात. हे त्यांचं छोटंसं दुकान आहे. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करावं असा संकल्प मैयांनी अनेकांच्या मनात उत्पन्न केला आणि त्याच्यातून उभं राहिलेलं कार्य तुम्हाला मला दाखवायचं आहे. हे परिक्रमासी विश्राम करत आहेत आणि या सगळ्यावरती सोल्युशन उपाय काय तर तो आहे सौर पंपाचा. कारण या गावामध्ये अजून वीज आलेली नाही तो सौर पंप आता आपल्याकडे दाखल झालेला आहे. ही त्या सौर पंपाचं साहित्य आपण काढतोय. हा हापसा इथं मारलेला आणि हा सौर पंप आहे. ही मोटर आहे 3 हॉर्स पॉवरची मोटर आहे 3 अश्वशक्तीची. नर्मदेहर गौतम बोर्डे यांच्या सहकार्याने आपण हा पंप आणि हे सगळं साहित्य हे सोलर प्लेट आणले. दिनेश नर्मदेहर जे आपण एक आहे कार्बन काळी आणि पाईप किती फूट आहे 200 फूट पाईप आहे 2 इंची. काळूराम नर्मदेहर आपण एक 15 दिवसापूर्वी काळूरामची गाढवा वाचवा असा व्हिडिओ केला होता. मैयानं आपल्या अभि काळूराम म्हणजे लक्ष्मी कृपा नाही तर आत्रेय परिवार भालोत म्हणजे प्रतापे महाराज यांची जी शिष्यमंडळी त्यांनी उभ्या केलेल्या निधीतून हा काळूराम वर्माच्या इथला सौर पंप बसतोय. आपण बघू शकताय या ठिकाणी सौर पंप बसणार आहे. आता इथं मैयाच्या कृपेने रस्ता पण झालेला आहे त्यामुळे हा जो सौर पंप आलेला आहे 200 फूट पाईप त्याची वायर त्याची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे प्रत्यक्षात. आणि आजच्या दिवसामध्ये इथली पाण्याची व्यवस्था सगळी सुरू होईल अशी आशा आहे. हे बघा हे पंप आहे ते हा कावा निकाल हवे हवे नाजुक से हाँ एक साइड में अच्छा घर मध्ये जा हो तू एक साइड में एक द्या कोई हाथ ना लगा ह्याच्याकडे. ये तो एक साइड में इनकर अंदर में देते भी चलेगा अंदर